मंत्रिमंडळासंदर्भातली महत्त्वाची बातमी पाहूया। शिवसेनेचं खाते वाटप आता पूर्ण झालेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेला नगरविकास खातं मिळणार, तसंच पर्यावरण ऐवजी पर्यटन खातं मिळण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे 14 तारखेला शपथविधी होणार हेही आता जवळपास निश्चित होतंय। गेले काही दिवस सातत्याने खाते वाटप कसं असेल याबद्दल प्रश्नचिन्ह होतं, त्याबद्दल काही स्पष्टीकरण मिळताना दिसतंय। या संदर्भात आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, अखेर आता हळूहळू स्पष्ट होतंय चित्र मंत्रिमंडळाविषयीचं, खास करून शिवसेनेविषयीचं। अक्षय, 14 तारखेला शपथविधी होणार की नाही होणार या संदर्भामध्ये संभ्रमता होती। भाजपने तर हे आधीच सांगितलं होतं की आम्ही 14 तारखेलाच करणार, तुम्ही तुमचं खाते वाटप जे आहे ते पूर्ण करा, मंत्र्यांची नावं फायनलाइज करा। त्यामुळे आता शिवसेनेकडून तर हे सर्व झालेलं आहे अशी माहिती ही अतिशय विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आता शिवसेनेच्या संदर्भात ही सगळ्यात मोठी माहिती होती की त्यांना गृह खातं हवं होतं, मात्र गृह खात्याच्या ऐवजी ते मिळणार नसल्यामुळे नगरविकास खातं हे शिवसेनेकडे राहणार, ही माहिती जी आहे ती मिळालेली आहे। आणि त्या सोबतच पर्यावरण जे आधीपासून शिवसेनेकडे होतं खातं ते देखील आता पर्यटन खातं जे आहे चांगलं एक मोठं खातं आहे, ते देखील शिवसेनेच्या पदरात पडण्याची शक्यता सांगितली जाते। पूर्णतः खातेवाटप हे झालेलं आहे, शिवसेनेकडून ते खातेवाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि भाजपला तसं कळवण्यात देखील आलेलं आहे। आता जर उद्या शपथविधी व्हायचा असेल तर भाजप आणि अजित पवार यांच्या गटातील जे खातेवाटप आहे ते जर बाकी असेल तर ते देखील फायनलाइज आजपर्यंत होईल आणि उद्याच जो आहे म्हणजे 14 तारखेला शपथविधी होईल, ही जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे उद्याची तयारी आता जवळपास करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता खातेवाटप झाल्यानंतर कोण कोण खात्याचे मंत्री असणार हे देखील 80% जे खाती आहेत त्या संदर्भामध्ये मंत्रिपदाचं वाटप जे आहे ते देखील पूर्णतः झालेलं आहे। कोण कोण असणार मंत्रिपदावर, राज्यमंत्रीपदावर कोण असणार हे देखील जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र ही जी नावं आहेत ती थोडीशी गुप्त ठेवण्यात आलेली, कारण की अनेक जण जे आहेत ते मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत। त्या ठिकाणी संभाव्य मंत्र्यांची यादी देखील आपण दिलेली आहे। खरे अक्षय, एकंदरीत आता गृह खातं हे शिवसेनेला मिळणार नाही, पण नगर विकास खातं आणि पर्यटन खातं त्यांच्याकडे असेल असं कळतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।